भेसळ असली तरी चालेल थोडीशी. काही बोलू नको. हे असलं करायची काहीही गरज नाही. अरे ही अंगठी आपल्या घरची लक्ष्मी घालणार आहे. घरच्या लक्ष्मीला कधीही फसवायचं नसतं. कोण आपली ऐपत आहे ना तेवढीच अंगठी करायची, पण चांगली करायची. रोहन, चांगलीच अंगठी बघ. मी काय म्हणतो रोहन, ही अंगठी तुला आवडली आहे ना? मला नाही आवडली. माझं पण काही मत आहे की नाही, माझ्या मताला महत्व आहे की नाही या बाबतीत नाही. आई हे बघ, मुळात तिला ही अंगठी आवडेल. अरे पण कशी एवढी छोटीशी? आई मी हे बघ, मी तिला क्लिअरली सांगते, ही अंगठी आमच्या बजेटमध्ये बसणारी होती. तेवढं समजून घेईल ती मला. श्रीमंत मुलगी आहे रे. आई हे बघ, थोडक्यात तिला माहिती आहे आता तिला बऱ्याच ऍडजस्टमेंट करायला लागणार. अँड शी इज प्रिपेअर्ड. रोहन, ही अंगठी तुला आवडली आहे ना? हो. आवडली असेल तर आपण हीच फायनल. ठीक आहे दादा. पिंट्या, मगाशी मी तुला विचारलं की स्वानंदीच्या आईकडे तू अंगठी का नाही दिलीस, पण तू काय नाही बोललास. मला ना रोहनच्या आईवरती विश्वास नाही आहे तेवढा. का पण? मला कायम असं वाटतं की त्या काहीतरी मधल्यामध्ये घोळ घालतील. त्याच्यापेक्षा मीच ती अंगठी देतो त्यांना. मी फोन करतो त्यांना. हा, लागला का रे फोन? एक तर यांचा फोन ना सतत बिझी असतो. कोणाशी इतक्या वेळ बोलत असतात काय माहिती. अरे लग्न ठरलंय तिचं. अरे हो बरोबर आहे. त्या मुलाशी बोलत असेल किंवा मग आता तयारीचे फोन चालू असेल त्यांच्या. मी असं करतो, मी रोहनला फोन करतो. हा समर सर. हॅलो. हा रोहन, हा सर बोला ना. कुठेस तू? सर मी ऑफिसला जायला निघालोय. का हो? नाही नाही काही नाही. तू जरा मला जाताना भेटून जातोस का? तुझ्या ताईची आणि त्यांच्या होणाऱ्या नवऱ्याची अंगठी माझ्याकडे आहे आणि त्यांची चेन सुद्धा. तर ती एकदा तुझ्या ताब्यात दिली ना की मी जबाबदारीतून मोकळा. सॉरी सर, मला ना ऑलरेडी ऑफिसला जायला लेट होत आहे. मी एक काम करू का, मी संध्याकाळी किंवा उद्या येऊ का ते पिक करायला? कारण सर तसे मी आता ते पूर्ण दिवस माझ्यासोबत ठेवेन, ऑफिसमध्ये काम करेन. उगाच इथे तिथे ठेवलं गेलं तर मला थोडं रिस्की वाटतंय ते सर. बरं मग कसं करू, घरी पाठवू का? सर बेस्ट होईल, तुम्ही ते ताईलाच द्या ना. नाही नाही, तुझ्या ताईला आता मगासपासून मी फोन करतोय पण त्यांचा फोन बिझी लागतोय. सर ती करेल ना तुम्हाला कॉल बॅक, नक्की करेल. ठीक आहे चल बाय. रोहन म्हणाला त्याची ताई कॉल बॅक करेल. त्यांच्या फोनची वाट बघणं आणि त्यांच्या भरोशावर राहणं हे काय मला जमणार नाही. त्याच्यापेक्षा मी एक काम करतो आजी, मीच ऑफिसला जातो त्यांच्या आणि ते देऊन टाकतो. चल बाय. दो घातली तुटे